नमस्कार, मी वैष्णवी. आज परत आलोय एक नवीन गोष्ट घेऊन. तर तुम्हा सर्वांचा कला प्रोडक्शन मध्ये स्वागत आहे. ही गोष्ट आहे एक अशा नायकाची ज्याचं नाव आज इतिहासाच्या पानातून हरवले. तेही कोण होतं? दुसरे तिसरं कोणी नाही, ते होते वीर शिवा काशीद. पन्हाळगडाला सिद्दी जोहरचा वेडा होता. बाहेर पडणं म्हणजे मृत्यू. पण महाराजांनी एक खतरनाक योजना बनवली. गडावरून 2 पालख्या बाहेर पडल्या. एक पालखीत स्वतः महाराज होते आणि दुसऱ्या पालखीत त्यांच्यासारखेच हुबहू दिसणारा एक तरुण होता. तेही दुसरं तिसरं कोणी नव्हतं, ते होते शिवकाशीद. शिवकाशीद हे व्यवसायाने न्हावी होते, पण त्यांचं काळीज वाघाचं होतं. त्यांनी शत्रूंना चकवण्यासाठी राजांचं वेश धारण केलं. त्यांना माहित होतं की हे त्यांची अखेरची रात्र आहे. जाण्याआधी त्यांचं एकच वाक्य होतं, राजे, आज तुमच्यासाठी मराला भेटते, हेच माझं भाग्य. शत्रूने शिवकाशीद यांची पालखी पकडली. त्यांना वाटलं साक्षात राजे पकडले गेले. सिद्दी जोहरच्या समोर शिवकाशीद एखाद्या राजांसारखे डावलत उभे राहिले. तिकडून सिद्दी मुसद म्हणतो, पकडला गेला शिवाजी, आता खेळ संपला. तर त्याचे उत्तर देत शिवकाशीद असे म्हणतो, हो, मीच ते शिवाजी. काही वेळाने शत्रूला आपली चूक कळाली. हा खरा राजा नव्हे, हा तर बॉडी डबल आहे. रागाच्या भरात सिद्धीने तलवारीने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले शिवकाशीद हसून म्हणाले, मारून घ्या तुम्ही, पण माझ्या राजाला तुम्ही आता कधीच पकडू शकणार नाही. जोपर्यंत शत्रूला आपली चूक कळाली तोपर्यंत आपले महाराज खूप लांब निघाले होते. शिवकाशीद यांनी बळी देऊन स्वराज्याचा सूर्य वाचवला होता. अनेकांचा गोंधळ होतो, पण अफजल खानच्या वेळीवार वाचवणारे जिवा महाल होते. तर पन्हाळगडावर महाराजांचे रूप घेऊन बलिदान देणारे शिवकाशीद होते. तर इतिहास फक्त युद्धांचा नाही, अशा बलिदानाचाही आहे. तर इथे मी आपली रजा घेते. जय हिंद, जय शिवराय.